टर्बोचार्ज गाडी घ्यायचा विचार करताय मग आधी हे समजून घ्या, कारण सर्व टर्बो सारखे नसतात. पहिला टाईप म्हणजे लो एंड ट्यून टर्बो, जसं की मारुती फ्रॉन्क्सला दिलेला आहे बूस्टर जेट. आता हा काय याला लो एंड ट्यून टर्बो म्हणतात, कारण हा लो आरपीएम वर पण चालू होतो, लो आरपीएम वर हा ऍक्टिव्हेट होतो. तुम्ही गाडी चालू झाली जरी म्हणजे एक थोडासा जरी ऍक्सेलरेटर दिला तरी तुम्हाला एक पिकअप मिळतो, लवकर गाडी उचलते. हा सिटीसाठी चांगला असतो, कारण सिटीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला ओव्हरटेक वगैरे करायचा असतो, ओव्हरटेक ॲज इन तुम्हाला पटकन गाडी पुढं पिकअप घेऊन न्यायची असते, त्यावेळेस हा लवकर ऍक्टिव्हेट होऊन तुम्हाला फायदा देतो आणि हा मायलेज आणि परफॉर्मन्स तुम्हाला बॅलन्स करून देतो. दुसरा टाईप म्हणजे टॉप एंड ट्यून टर्बो, जो नेक्सॉनला किंवा महिंद्रा 3XO अशा गाड्यांना दिलेला आहे. हा कमी आरपीएम वर चालू होत नाही, याला एका हाय आरपीएम पर्यंत जाण्याची गरज असते आणि त्यानंतर हा चालू होतो, ऍक्टिव्हेट होतो आणि मग जास्त पूल घ्यायला चालू करतो. त्यामुळे म्हणतात नाही का बाबा नेक्सॉन झाले 3XO झाले हे हायवेसाठी कम्पॅटेबल आहेत, कारण ह्याचा जो टर्बोचार्ज डिव्हाइस दिलेला आहे तो हाय आरपीएम वर लवकर ऍक्टिव्हेट होतो. आय होप तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, पहिल्यांदा तुम्ही ऐकली असेल ही माहिती, तर 100% आपल्या चॅनलला फॉलो करा अशाच माहितीसाठी आणि मित्रांसोबत शेअर करा ज्यांना हे कॉन्सेप्ट माहित नव्हता त्यांना. थँक्यू.